भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता हा पक्षनिष्ठा आणि सातत्याने जर तुम्ही काम करत राहिलात तर पक्ष कशा पद्धतीने संधी देत याचं एक उदाहरण माझ्या रूपाने आहे। गेली 30 वर्ष अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष होता, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, मोदीजींचं, देवेंद्रजींचं आणि आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व यामुळे 2024 ला विधानसभेमध्ये लोकसभेप्रमाणे परिवर्तन घडलं आणि महानगरपालिकेमध्ये आमचे 43 नगरसेवक निवडून आले आणि त्यानंतर या महत्वाच्या पदासाठी मला भारतीय जनता पक्षाने संधी दिली। त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमच्या सर्वांचे कार्यकर्त्यांचं काळजी घेणारं नेतृत्व आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे सन्माननीय खासदार सावरा साहेब, या ठिकाणचे दोन्ही आमदार राजनप्पा नाईक, स्नेहा दुबे, आमचे गटनेते अशोक शेळके, या सगळ्यांनी माझी विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे। आणि वसई विरारच्या हजारो कार्यकर्त्यांचं एक स्वप्न, या वसई विरारच्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा आवाज असावा अशा पद्धतीचं स्वप्न होतं। ते आज स्वप्न साकार करण्याची संधी मला दिलेली आहे। वसई विरारच्या जनतेचे पहारेकरी म्हणून आम्ही या सभागृहात आलेलो आहोत। जे जे वसई विरारच्या हिताचं असेल त्या सगळ्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करू, परंतु जे वसई विरारच्या हिताचं नसेल, जनतेच्या विपरीत असेल, जनतेच्या अपेक्षेच्या विपरीत असेल, त्या सगळ्यांना आम्ही कडाडून विरोध करू। कारण आमचं एकच लक्ष आहे, या वसई विरारच्या जनतेचं हित साधणं, विकसित भारताचं आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये आमचा वसई विरार, विकसित वसई विरार हे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे जे वसई विरारच्या जनतेचं हिताचं असेल त्यासाठी भारतीय जनता पक्ष सहकार्य करेल आणि ज्या ठिकाणी आम्हाला दिसेल की हे वसई विरारच्या जनतेच्या हिताचं नाही तर काही मुठभर लोकांच्या किंवा प्रशासनाच्या हिताचं असेल त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण विरोध करून तो जो काही विषय आहे तो वसई विरारच्या जनतेच्या हिताचाच होईल, या ठिकाणी आम्ही सजग राहू। धन्यवाद।